गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग खुशी. गुड मॉर्निंग नेहा. बहुत खूबसूरत दिख रही हो. थैंक यू. खुशी यस सर नहीं आया? नहीं. मॉर्निंग. मॉर्निंग क्रांती. मॉर्निंग. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज खूप मीटिंग्स आहेत. मॉर्निंग एव्हरीवन. मॉर्निंग. ड्रेससाठी कॉम्प्लिमेंट नाही तर नाही, पण ओळखलं पण नाही. ओहो, क्या बात आहे. कालचं व्हॅलेंटाईन्स डे एकदम मज्जेत गेला वाटतं. शेफाली काय बडबडतेस? असं काही नाही झालं. खरंच. मग यश सरांनी दिलेला ड्रेस तू आज का घातलाय? माझी मेमरी शार्प आहे. अगं मी नव्हतेच घालणार, हे तर परीने सांगितलं म्हणून. हो, परीने सांगितलं का? छोट्या परीने की मोठ्या परीने? ओके ओके ओके. पण तुला खरंच सांगू, तू आज खूप क्यूट दिसतेस या ड्रेस मध्ये. आय लव्ह यू. थँक्यू. नेहा, तुला माहितीये यश सरांनी जर काय तुला या ड्रेस मध्ये पाहिलं ना, तर त्यांना काय वाटणार? लडकी की हाँ है. त्यांनी तर नोटीस पण नाही केलं. खरंच? हे भगवान, ये मैं क्या सुन रही हूँ. शक्यच नाही. अगं खरंच, आता गुड मॉर्निंग म्हटलं, पण ड्रेस कडे लक्ष पण नाही दिलं. पुरुषांचं असंच असतं, मोठे मोठे बिझनेसेस सांभाळतात आणि त्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्षच नसतं त्यांचं. आणि एका अर्थाने बरं झालं, नाहीतर उगाच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत बसावे लागले. अगं नेहा, पुरुषांच्या ना काहीच लक्षात नसतं. आपण त्यांना लक्षात आणून द्यायचं असतं. कळलं? या मॅडम, यश सरांनी बोनसच्या एंट्रीची फाईल घेऊन बोलवले. नेहा, तुला कळतंय का? यश सरांनी तुला केबिन मध्ये बोलवलंय. मे बी स्पेशल कॉम्प्लिमेंट द्यायचं असणार त्यांना. बाबा लवकर जा. ऑल द बेस्ट. May I come in, sir? या प्लीज कम. नेहा, मग तुम्ही बसा ना समोर. ड्रेस काय? फाईल मध्ये ऍड्रेस चुकीचा आहे असं मला वाटतं. ऍड्रेस अकाउंटच्या शीट्स आहेत त्या. ऍड्रेस कुठून आला याच्यात? काय चाललंय तुझं समीर? नाही, 2 मिनिटं दे मला, एवढं काम संपवतो आणि बोलतो मी. ओके? नेहा, तुमचा ड्रेस मात्र फार सुंदर आहे बरं का. कुणी दिला?
म्हणजे कुठून घेतला? समीर सरांना माहिती नाहीये वाटतं. कुणी गिफ्ट दिलाय का तुम्हाला? हो, अच्छा, कुणी बरं दिला? मठ्ठ. काय प्रॉब्लेम आहे समीर? नाही थोडं नाही, मला अकाउंट्स मध्ये बोनसच्या सगळ्या एंट्रीज पाहिजे, मागच्या वर्षीच्या बोनसच्या सुद्धा. ओके, मला हे सगळं मेलवर पाठवा, म्हणजे माझ्याकडे लिखित राहील. थँक्यू सो मच. चिडली आहे काही? नाही, फक्त दात ओठ खाऊन बोलत होती. तिच्या डोळ्यामध्ये अशी आग होती आणि असा श्वास लागला होता तिला. म्हणजे चिडली आहे? मी काही वेगळं सांगतोय का? चिडली म्हणजे चिडणारच ना. काय माणूस आहेस यार तू. शी. अरे यश, तू गिफ्ट दिलेला, तू पाडव्याच्या दिवशी गिफ्ट दिलेला ड्रेस ती घालून आली होती. तिला वाटत होतं तू तिला कॉम्प्लिमेंट द्यावी, तू किमान तिच्याकडे एकदा नीट बघावं. आणि तू काय बोलत होतास? कामाच्या गोष्टी. मला या महिन्याचं पुढच्या महिन्याचं काय? अरे 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 अरे, शी 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 शी. जाऊ दे यार, सोड यार तू. चित्र काढलं, माझं लक्ष नव्हतं, मी बघितलंच नाही, मला कळलंच नाही की तिने मी गिफ्ट दिलेला ड्रेस घातलाय. कसं आहे ना, फाईल बघून आत पेपर्स कुठले ते ओळखतो, तुम्ही हा ड्रेस नाही ओळखला. क्या बात आहे सर, तुम्ही ग्रेट आहात. गपचूप फोटो काढला, मग एवढं नाटक का केलंस तू? अरे ती अशी चिडते, रागावते ना, तेव्हा तिचं माझ्यावरचं प्रेम दिसतंय यार. मला खूप आवडतं मला ते. म्हणजे तुला मान्य आहे की ती आज सुंदर दिसत होती? खूप सुंदर दिसत होती. परफेक्ट. ऐक ऐक ऐकून घेतो आता. एक तर मी आता एक दणका प्लॅन केलेला आहे. काय कारण हे सगळं ना खूप दिवस चाललंय. एक तर तूही जाऊन बोलत नाहीस आणि तीही मान्य करत नाही.